आज हे काय केलेस भाताबरोबर तू? आज मी चिंच गुळाची आमटी केली आपल्या पद्धतीची. वा 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 वा. तर मस्त. हा, आज 4 घास म्हणतात ना जास्त जातील. वा. ही चिंच गुळाची आमटी खूप छान लागते. म्हणजे तिखट, आंबट, गोड अशा चवीनी परिपूर्ण म्हणतात ना, अशी ही आमटी आहे. यस. तर प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओ स्किप न करता पाहावा. चिंचगुळाच्या आमटीसाठी लागणारं साहित्य दाखवतेस ना? हो, दाखवते ना. इथे पहा, तुरीची डाळ मी शिजवून घेतली. ह्याच्यामध्ये शिजत असताना हळद घातली आहे थोडीशी, त्यानंतर हिंग घातलाय, थेंबर तेल घातलंय, म्हणजे ही डाळ चांगली शिजते. तर ही शिजवून चांगली अशी घाटून घेतली, थोडी गार करून घेतले. त्यानंतर पहा, फोडणीचं साहित्य आहे: जिरं, मोहरी, संडे गरम मसाला, हिंग, हळद, लाल तिखट, त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि मेन इन्ग्रेडियंट आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे इथे मी चिंच भिजत घातली आहे. पहा, आता यामध्ये थोडासा आपण गूळ घालणार आहोत. हा बघा, थोडासा गूळ घालणार आहोत आणि त्याचा कोळ तयार करून घेणार आहोत. आणि त्यानंतर हा जो गूळ आहे तो आपण आमटीला वापरणार आहोत. कढीपत्ता आहे आणि ते ओलं खोबरं पण खूप महत्वाचं. ओलं खोबऱ्याशिवाय त्या आमटीला चव लागत नाही. तर ओलं खोबरं घ्यायचं. आता आपण कृतीकडे वळूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी कढई ठेवली आहे. आता या ठिकाणी तेल घातलेलं आहे कढईमध्ये. आता हे तेल गरम झालं की आता अहो मला मदत करतायत ते आता जिरं मोहरी घालून घेणार आहेत. आता जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की पहा, आपण हिंग घालणार आहोत. अर्धा चमचा हिंग. त्यानंतर थोडासा म्हणजे अर्धा चमचा हिंग घालून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत. त्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत. त्यानंतर थोडंसं ओलं खोबरं घालणार आहोत. चांगलं परतून घेणार आहोत. आणि आता आपण आपल्या आमटीला कट येण्यासाठी अर्धा चमचा आपण तिखट घातलंय. आता याच्यामध्ये डाळ ओतायची आपण. हे सगळं व्यवस्थित असं परतून घेतलंय. आता आपण डाळ ओतूया. अहो डाळ ओतत आहे. अहोंची मला मदत होते कामामध्ये. ते असे कंटाळत नाहीत अजिबात. आता पहा, ही डाळ चांगली मी अशी चांगली परतून घेतलीये. आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. त्या आमटीच्या डब्यामध्येच आपण थोडंसं पाणी घेतलंय. आता ही चांगली अशी घोटून घ्यायची आणि आता जरा उकळी येऊ दे एक, आणि तोपर्यंत आपण जरा थांबूया. तर आता आपण 1-2-3 मिनिटं चांगली ही डाळ गरम झाली आहे. आता आपण हा चिंचेचा जो कोळ आहे ना, हा बघा, चिंच आणि गूळ असं कोळ करून घेतलाय, तो आपण घालणार आहोत. त्यानंतर लागलीच आपण या ठिकाणी गूळ घालणार आहोत. आता ही चांगली आमटी अशी छान प्रकारे ढवळून घेऊया आपण. आता बघा, आता आपल्याला मात्र अर्धा चमचा मी तिखट घालते, लाल तिखट. जास्त पण तिखट करायची नाही. त्यानंतर सपाट चमचा, छोटासा चमचा बघा केवढा असा आहे, संडे गरम मसाला घातलाय. पुन्हा अशी ढवळून घ्यायची. त्यानंतर चवीपुरतं आपण मीठ घालूया. हे आता मी अंदाजे घालते. आणि आमटी आपली चांगली उकळून द्यायची. आम्ही थोडंसं पाणी मात्र वाढवणार आहे. अशी ही चिंच गुळाची आमटी आहे ना, याच्यामध्ये तिखट, मसाला, गोड, आंबट अशी चव लागते. म्हणजे सगळे रस म्हणतात ना, ते पोटामध्ये जातात.
यानंतर सर्वात शेवटी मी ओलं खोबरं घालते आहे. आणि आता आपण ही आमटी चांगली उकळून द्यायची. खूप छान लागते ही आमटी. जास्त तिखट पण नाही, जास्त गोडही नाही, पण आंबटपणा पण चांगला उतरलेला आहे आमटीमध्ये. आता तुम्हाला 1-2 मिनिटांनी आम्ही दाखवतो. पहा, अशा प्रकारे आपली जी आमटी आहे चिंच गुळाची ती छान अशी उकळते आहे. तर अशा रीतीने पहा आपली आमटी जी आहे ती चांगली उकळलेली आहे. तुम्हाला जर ही आमटी चिंचगुळाची आमटी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.